आजार ठेवता ट्रॅक्टरचं तुमच्या आजापणा त्याची प्रॉपर्टी नाही, ते गाववाल्याची जागा आहे. मोठे रस्ते आहेत, प्रत्येकाला येण्या जाण्यासाठी त्रास व्हायला आहे. आणि काही मोजकेच लोक आहेत, 99% लोक इमानदार आहेत, सज्जन आहेत. आपली बदनामी होते, आपली नाव खराब होते म्हणून रस्त्यामध्ये काही टाकत नाहीत. पण जाणून बुजून काही लोकांची हिंमत वाढली, ते हिमती तुम्ही वाढू देऊ नका, मार खाऊ नका. कायदा सुव्यवस्था इथंच आहे, गाव करीत ते राव काही करू शकणार. म्हणून गाव आपल्या गावातल्या आपल्या घराच्या समोरचे वासगान लाकडं रेती तुम्हाला बांधकाम करायचं आहे. तुमची ऐपत किती आहे तेवढंच मटेरियल आणा ना. ट्रकाच्या ट्रका रस्त्यामध्ये मुरमावून टाकायचं, रेती आणून टाकायचं, गिट्टी आणून टाकायचं, 5-5 वर्ष त्याला हात लावायचं नाही. रस्त्यावर माणसं यावं कसे, जनावर यावं कसे, तुम्हाला थोडे लाज वाटू द्या. तुम्ही माणसाला जन्म द्या, मायबापाला जन्म द्या, मायबापाचं नाव खराब करू नका, तुमचं नाव खराब करून घेऊ नका. अरे पैसे तर कुत्रे कमीतात, तुम्ही पैसे कमील्या म्हणजे काय कष्टानं कमी नाही, हराम करू. तुमच्या अंगावर कपडे नव्हते, सत्तेवर आल्या, शांतपण केल्या, घोडे लावल्या आणि इथं गावाला त्रास द्यायला आणखी सत्तेवर आल्या. म्हणून यापुढे तुमचा कदाचित कुठलाही अधिकार चालणार नाही, तुम्हाला जोडे मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून या माणसाच्या गाव करायचे एकच सांगायला, येणाऱ्या आज 15 ऑगस्ट आहे, 20 ऑगस्ट पर्यंत तिथला स्वच्छ रस्ता झाला पाहिजे. आणि गावकऱ्यावर आमच्या ते वासगान शितोडा अंगावर येऊ नये, स्वच्छ नाल्या झाल्या पाहिजेत, अतिक्रमण हटलं पाहिजे. आणि ते जे गुत्तेदार आहेत काम चालू करणारा, त्यानं काल जे बेड टाकले त्या बेड गेला होऊन रात्री. परळीची माती आहे, परळीची राख आहे, ते हे वीटवाले जे माणूस वापरीत होते ते वीट पांढरे शुभ्र आहे, कलर पांढरा राहते, सिमेंट म्हणून दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. त्याचं एस्टिमेट किती आहे, त्याचं गुत्तेदार कोण होय त्याला गावात बोलवा, त्याला क्वालिटी विचारा, इंजिनियरला विचारा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याला विचारा. त्यालाही थातूर मातूर पैसे दिले की त्याने काय बी करतात. ईदभर रोड हातभर बिल आहे, दयनीय अवस्था आहे. गावाचा सूड घेण्यासाठी पदावर येऊ नका. कुटुंबातल्या लेकरा बाळांना मोठं करण्यासाठी गावाला लुटण्याचा प्रयत्न करू नका. लई दिवस वाचणार नाही, आयुष्य लांब नाही. कोण्या दिवशी झटक्यामध्ये निघून जातात. गेल्यानंतर तो प्रत्येकाला वाटलं पाहिजे चांगलं माणूस गेलो आपलं. नाहीतर आनंद उत्सव साजरा करून त्या दिवशी तुम्ही मेल्यानंतर सगळ्या आनंद होईल असं वागू नका. दुःख वाटलं पाहिजे. सोबत कोणीच नेणार नाही, काहीच नेणार नाही. तुम्ही थोडं माणुसकीनं वागा, माणुसकीनं जगा, माणसाला जन्मल्यासारखं वागा. तुमचा काय अधिकार नाही गावाला लुटायचा, तुमचा काय अधिकार नाही ग्रामपंचायतीचे पैसे खायचा, तुमचा काय अधिकार नाही गावाला विनाकारण त्रास देण्याचा. मग हात जोडून विनंती आहे, टाळ्यावर या. आणि टाळ्यावर येत नसा तर टाळ्यावर आणण्यासाठी आम्ही सर्व गावकरी तयार आहोत. आमचं वय एसटी मामडं ना नफा ना तोटा, हातात रुग्ण एकच मागणं वय. माणुसकीच्या नात्यानं प्रेमात हे कुटुंब आहे गाव म्हणजे. तुम्हाला शुद्ध भाषेमध्ये चांगल्या प्रेमानं सांगायला. प्रत्येक जागी नियंत्रण ठेवा. रोजच्या रोज पाणी आलं पाहिजे, रस्ते चांगले क्वालिटी झाले पाहिजेत, बाहेरच्या गुत्तेदारावर नियंत्रण झालं पाहिजे. आता पावसाळ्यामध्ये लाईट चाली, त्याला गावात बोलवा, त्याचे कानात किडे काढूत आपण. एवढी मोठी वसुली तर ना, लाईट जातेच कशी, व्होल्टेज कशी कमी होते. हे केबल 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 20 वर्षापासून बोंबले आपण. केबल आले, केबल आल्यावर बी व्होल्टेज कमी होते. गावामध्ये आज काही गल्लीमध्ये बल्ब शॉर्ट झालेत, अंधारी रात्र आहे. ग्रामपंचायतच्या सदस्याचं काय देणं नाही घेणं नाही, त्याचं लक्ष त्याला घरपोषित आहे, त्याला काय देणं नाही घेणं नाही. त्याने होईत जंगम, नवरी मेली काय नवरदेव मेला का दक्षिणा गठ्ठ आहे. गावकरी मरून जाऊ द्या, त्याला साफ जाऊ द्या, विरोडा जाऊ द्या, काही बी होऊ द्या. म्हणून तुम्हाला हात जोडून टाळ्यावर या सगळे माणसाला एवढीच विनंती आहे. 20 तारखेपर्यंत मुदत आहे तुम्हाला, 15 तारीख आहे. 20 तारखेपर्यंत जर तिथं अत्याक्रमण हटवून तिथलं पाणी, संडासचं पाणी, गटाराचं पाणी रस्त्यावर थेंब सुद्धा येऊ नये. फक्त रस्त्यावर पाणी दिसाव पावसाचं पडलेलं. कोणाकोणाचे नाव आहे त्याची यादी वाचू.